मार्गी लागलेले आहेत किंवा मार्गी लागतात अशा रीतीने जे जे काही कामं चांगले आहेत ते कामं निश्चित करण्याचा आम्ही आमच्या सर्व सहकार्यामार्फत प्रयत्न करत राहू। आज त्यांच्या बाबतीत जास्त काय बोलायची गरज नाही, सगळ्यात आम्हाला सगळं त्यांचं वागणं, राजकारणाची दिशा किंवा सामाजिक कार्य हे सगळ्यांच्या तोंडपाठ होतं किंवा ते सगळ्यांनी अनुभवलं होतं। आज त्यांना 3 वर्ष झाली तरी त्याची खंत आपल्या सगळ्याला जाणवती आणि या 2 नेत्याला मी माझ्या सर्वांच्या वतीने एक संबंध आला। तत्पूर्वी त्यांचा माझा काही संबंध नव्हता, परंतु एक पुरोगामी विचारसरणी शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि यामध्ये ते कधीही तडजोड सोबत वकील म्हणले ते खरं आहे की एकदा त्यांचं ठरलं की माघार नाही। आम्ही किंवा सुभाषराव थोडेसे लवचिक विचाराने वागणारे, परंतु त्यांचा तो विचार नसायचा। एकदा ठरलं की मग परिणामाची पर्वा न करता ते सतत सामना करायचे। अगदी साध्या कोणत्याही गोष्टीमध्ये असलं तर ते गुण घटना शक्यतो नाचकणवाली मंडळी, एकही मनुष्य तो एक त्यांचा वार्डच असायचा। दीन दुबळे असतील, गरीब असतील, या सर्वांना बरोबर एक आधार वाटायचा। या आम्हासारख्या मंडळींना एकही दिवस कशा असं मनामध्ये वाटलं नाही की बाळासाहेब आपल्याशी गद्दारी करतील। जे काय करायचं असेल ते आपल्यासाठी 100% व्यवस्थित करतील। अगदी माझं मार्केट कमिटीचा किस्सा आहे। मी विरोधी पॅनलपेक्षा जी महिला होती तिला माझ्यापेक्षा 2 मतं जास्त पडली। त्याही वेळी आपली सुभद्राव होती तेव्हा, आणि त्यामध्ये कंडी ज्याला म्हणतो आपण, किंवा मी बाळासाहेबांचा माणूस आहे म्हणून बहुतेकांनी मतं कमी केली आणि मी लास्ट मतावर निवडून आलो। मग त्यांनी ठरवलं ठीक आहे लास्ट आले ना बेस्ट करून टाकू। मार्केट कमिटीच्या इलेक्शन आल्यानंतर त्यावेळी अगदी अनेकांनी अड्डा धरला, स्वतः शंकरराव आमच्याला द्या म्हणून रडले। तर त्यावेळी ठणकावून त्यांनी सांगितलं की यावेळी मार्केट कमिटीचे SY पवारच चेअरमन होतील आणि त्याप्रमाणे घडवलं। माझा मुद्दा इतकाच आहे की मी जी सत्तास्थान मला मिळाली त्या पाठीमागं बाळासाहेबांचा फार गंभीर, खऱ्या अर्थानं आदरणीय बाळासाहेब बागवान हे लोणंद नगरीचे भूषण होते। त्यांचं आयुष्य, त्यांचा जीवन प्रवास हा जर कुठल्या शब्दामध्ये सांगायचा झाला तर संघर्ष हा खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक वळणावरती त्यांनी संघर्ष केला आणि या संघर्षातून सलाखून निघालेलं व्यक्तिमत्व म्हणजे लोणंद नगरीचे भूषण आदरणीय बाळासाहेब बागवान। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूल्यांना त्यांनी जी शिकवण दिली की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे मूल्य त्यांनी आयुष्यभर जपलं आणि जनसामान्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांच्यासाठी, मजुरांच्यासाठी, वंचित घटकासाठी, या तालुक्याच्या प्रश्नासाठी, अशा अनेक तळागाळातल्या लोकांच्यासाठी त्यांनी प्रश्न, त्याच्यासाठी आवाज उठवला, त्याच्यासाठी त्यांनी संघर्ष केलं आणि
अशा या संघर्षातून निर्माण झालेलं हे नेतृत्व आज या ठिकाणी बोलत असताना प्रत्येक मान्यवरांनी उल्लेख केला आणि अगदी योग्य पदे सांगितलं की त्यांनी कधीही त्यांच्या तत्वाशी कधीही त्यांनी फारकत घेतली नाही. त्यांना ज्या गोष्टी त्यांची जी तत्व होती त्या तत्वासाठी कायम त्यांनी संघर्ष केला. आमचे थोरले चुलते सावंत सर, त्यांचा अगदी जवळून त्यांचा संपर्क होता, सहवास होता, त्यांचे सहकारी होते. कायम त्यांच्याकडून आम्हाला आदरणीय बागवान साहेबांच्या बद्दल त्यांच्याशी चर्चा करण्याचीही संधी त्यावेळेला आली आणि त्यावेळेला आपल्या लोणंद नगरीमधील एक अभ्यासू नेतृत्व आणि या अभ्यासू नेतृत्वातून त्यांनी जो संघर्ष निर्माण केला आणि या संघर्षातून एक स्वाभिमानी बाणा नेहमी त्यांनी जपला आणि म्हणून लोणंद नगरीचं नाव हे आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये लोक घेत राहिली. ती केवळ आणि केवळ आदरणीय बाळासाहेब बागवान साहेबांच्यामुळे हे घडत होतं. हे असं या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी त्यांच्या काळामध्ये नेहमी संघर्ष केला आणि अनेक नवीन नेतृत्व त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं. आज या ठिकाणी आलेला जो सर्व वर्ग आहे यातून हेच दिसतंय की तळागाळातील सर्व समाज वर्गातील लोकांना त्यांनी आपलेसं केलं होतं आणि अशा या नेतृत्वाला या ठिकाणी आपण सर्वजण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलोय. खरं म्हटलं तर आजचा हा जो काही काळ आहे या काळामध्ये त्यांची पोकळी ही निश्चितपणे आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना नेहमीच जाणवणार आहे. कारण ते एक पुरोगामी विचारांचे ठाम त्याला निर्धार घेऊन काम करणारे असे नेतृत्व होतं आणि आज निश्चितपणे या काळामध्ये त्यांचं पोकळी जरी आम्हाला जाणवत असली तरी आज या वादळामध्ये एक दीपस्तंभासारखं आपल्या सगळ्यांना त्यांच्या या विचारांचं त्यांच्या या आयुष्याचं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करेल असं या ठिकाणी भावना मी व्यक्त करतो. समावेशक अशी कामं केली. गावाच्या विकासामध्ये साहेबांचं बहुमोल असं योगदान आहे. या योगदानामध्ये गणेश मंदिर असेल, पाण्याची स्कीम असेल किंवा इतर अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी साहेबांनी कुठलाही गटतट कुठलेही राजकीय हेवेदावे न ठेवता जे लोकांच्या विकासाचं आहे की ज्याच्यामुळं आज समाजाची प्रगती होणार आहे, गावाचा विकास होणार आहे, असं कोणतंही काम कोणत्याही राजकीय गोष्टीप्रती कधी अडवणूक केली नाही किंवा कधी थांबवलं नाही. आणि नेमका माझा सर्व लोणंद येथील आपल्या सदस्य मंडळींना किंवा जे आज नगरपंचायतीच्या माध्यमातून कामकाज चालवत आहे त्या सर्वांना माझी तीच विनंती असेल की अशाच पद्धतीचा आदर्श घेऊन आपण साहेबांच्या आदर्शाप्रमाणे काम करावं आणि गावाच्या विकासाच्या मध्ये तुमचं नाव साहेबांप्रमाणेच कसं तुमच्या पाठीमागं निघेल या पद्धतीनं साहेबांची स्वप्न आज ते स्वप्न पूर्णत्वास जात आहे. साहेबांनी लोकांसाठी गरीब दीनदुबळ्या लोकांसाठी भांडी वाटप असेल, किट वाटप, कुकर वाटप, शिलाई मशीन या पद्धतीनं भरपूर कामे केली. आज साहेबांचा सहवास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार कमी लागला, परंतु त्यांचं आठवणीत राहणार भाषण माझंही माझ्या लक्षात आहे की 7 भारत पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम होता सप्तेचा. त्यामध्ये साहेबांचं हिंदू धर्माविषयी त्यांनी जे मत मांडलं अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व असं हे व्यक्तिमत्व होतं. त्याच पद्धतीनं पाठीमागच्या टर्ममध्ये एक अडचण थोडीशी झाली होती, त्यामुळे मी साहेबांच्या चांगल्या गेलो होतो. साहेबांनी शब्द दिला आणि तो पूर्णही केला. त्यापुढेही साहेबांनी उलट आश्वासन दिलं मला की रवी इथून पुढं कोणतंही काम असं किंवा वैयक्तिक तुझं कायम तुझ्या सहकार्य. जनतेच्या विषयी डोक्यात असल्यामुळं त्या आजारी असताना सुद्धा ते उन्हात जाऊन बसले
त्रास झाल्यानंतर ते इकडं आले, परंतु दुर्दैवानं त्यांना वेळेत उपचार न झाल्यामुळं त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आणि यामुळं एक चांगल्या कार्यकर्त्याला, एखाद्या नेत्याला गावाचं जर नुकसान झालं, त्याबरोबर तालुक्याचं आणि जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करून ते गेले. आपण त्यांचे विचार पुढे न्यायचं काम करू शकतो आणि या निमित्तानं आपण पुढं काम, त्यांचं कार्य आपण पुढे नेऊ, एवढंच या निमित्ताने आज बाळासाहेबांना भेटायसाठी खास निवडलं आहे, त्याची सल्ला मसलत करायची. त्या काळात खासदार निर्मलाकांत चव्हाण व त्याच्यानंतर पृथ्वीराज बाबा तुला तेवढेच त्याचे स्नेहाचे घनिष्ठ संबंध. बाळासाहेबांच्या काळात वैचारिक वारसा तृतीय पुण्यस्मरणाच्या अभिवादन बैठकीच्या निमित्तानं लोणंद असेल, खंडाळा तालुका असेल, सातारा जिल्हा असेल, अनेक प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वर्गीय साहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. सर्व मिळून प्रयत्न करूयात. एवढं बोलतो. सर्वजण आलात त्याबद्दल ॲडव्होकेट सरपंच बाळासाहेब बागवान, स्टेशन चौक गणेश उत्सव मंडळ असेल, खंडाळा तालुका काँग्रेस कमिटी असेल, कमाल पंचायत जनरल कामगार युनियन असेल, ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान विचार मंच असेल, या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. यानंतर लोणंद नगरपंचायत येथील सभागृहात स्वर्गीय साहेबांच्या प्रतिमेचं पूजन होईल. त्यानिमित्त आपण सर्वांनी तिथं जाऊयात अशी विनंती करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणचा संपला असत आहे.